तुम्ही जर संशोधक असाल, लेखक असाल किंवा साहित्यिक असाल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा शोध निबंध आपण नक्की वाचला पाहिजे. आपण जर एखादा रिसर्च पेपर लिहित असू किंवा एखादा संशोधनात्मक निबंध लिहित असू किंवा एखादं पुस्तक लिहित असाल किंवा कुठलीही एखादी साहित्य निर्मिती करत असाल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा शोध निबंध अगोदर वाचला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संशोधन कसं करायचं किंवा एखादा रिसर्च पेपर कशा पद्धतीने लिहिला जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण आपल्या समोर ठेवलेलं आहे. आपण बघतोय की आजकाल सामाजिक शास्त्रामध्ये जे संशोधन होते ते एमफिलचं असेल, पीएचडीचं असेल किंवा इतर ज्या काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये सादर होणारे शोध निबंध असतील तर हे अतिशय एकदम खालच्या दर्जाचे निबंध लिहिले जातात आणि सादर केले जातात, कारण एपीआय वाढवायचा असतो. परंतु एक आदर्श शोध निबंध कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा निबंध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वयाच्या 25व्या वर्षी हा शोध निबंध लिहिलेला होता आणि अमेरिकेमधल्या एका कॉन्फरन्समध्ये तो सादरही केलेला होता. अमेरिकेतल्या कॉन्फरन्समध्ये हा निबंध सादर झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या निबंधाची प्रचंड चर्चा अमेरिकेमध्ये झाली आणि अमेरिकेमधल्या जर्नलने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा निबंध न्यू नॉलेज या शीर्षकाखाली प्रकाशित केलेला होता. आपण शोध निबंध लिहित असताना साधारणतः विषयाचं टायटल ठरवतो, प्रस्तावना लिहितो आणि आपण आपला शोध निबंध लिहायला सुरू करतो. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा शोध निबंध लिहित असताना त्यांच्या समोर कोणतं ऑब्जेक्टिव्ह आहे हे देखील याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. आपण जर सामाजिक शास्त्रामधले अनेक निबंध बघितले तर आपल्याला असं दिसेल की अनेकांच्या निबंधामध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह असलेलं पाहायला मिळत नाही किंवा उद्देश असलेले पाहायला मिळत नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकतर ऑब्जेक्टिव्ह समोर ठेवलेला आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे हायपोथेसिस सामाजिक शास्त्रातल्या संशोधनासाठी आवश्यक असतं ते हायपोथेसिस देखील समोर ठेवून हा निबंध लिहिलेला आहे. आपण एखाद्या नव्या सिद्धांताची मांडणी करत असताना किंवा एखादा नवा शोध लावत असताना ज्या काही गोष्टींची जमवाजमव करतो, ज्या काही साहित्यांची जमवाजमव करतो आणि त्या साहित्याचं विश्लेषण करतो, परंतु हे विश्लेषण करत असताना आपले विश्लेषण चुकलं नाही पाहिजे याची काळजी घेत असताना त्याला काहीतरी सैद्धांतिक आधार देखील दिला गेला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जातीच्या उत्पत्तीचा सिद्धांत मांडत असताना किंवा हा निबंध लिहित असताना त्यांनी याच्यामध्ये जो काही अनुकरणाची गोष्ट केलेली आहे किंवा ज्या काही अनुकरणीय बाबी सांगितलेल्या आहेत त्याला आधार देत असताना त्यांनी वॉल्टरच्या सिद्धांताची कशा पद्धतीने जोड दिलेली आहे याचं उत्तम उदाहरण आपल्याला या शोध निबंधामध्ये पाहायला मिळू शकतं. इतकंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा शोध निबंध लिहित असताना जे रिव्ह्यू घेतलेले आहेत ते रिव्ह्यू देखील खूप महत्वाचे आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच्या पूर्वी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा शोध निबंध लिहिण्यापूर्वी ज्या काही समाजशास्त्रज्ञांनी शोध निबंध लिहिलेले होते किंवा जातीच्या उत्पत्ती संबंधी भाष्य केलेलं होतं त्यांच्या संशोधनाचा आढावा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची मतं खोडण्याचं देखील काम याच्यामध्ये केलेलं आहे. याच्यामध्ये नेसफिल्ड असतील, केतकर असतील किंवा भांडारकर असतील यांच्या सगळ्यांच्या जातीच्या उत्पत्तीच्या अनुषंगाने जे काही भाष्य त्यांनी केलेलं होतं किंवा जे काही त्यांनी तर्क मांडलेले होते ते सगळे तर्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या निबंधामध्ये खोडून काढलेले आहेत. एखाद्याच्या शोध निबंधामध्ये असलेल्या चुका, त्याच्यामध्ये झालेले जे काही मिस्टेक्स आहेत त्या काढून टाकत असताना त्या कशा पद्धतीने काढल्या पाहिजे किंवा त्या कशा पद्धतीने खोडल्या पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा निबंध आहे. खरं तर केतकर असतील, नेसफिल्ड असतील किंवा भांडारकर असतील तर हे सगळे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अतिशय सिनियर आहेत आणि म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा निबंध वयाच्या 25व्या किंवा 26व्या वर्षी लिहिलेला आहे आणि म्हणून आपले सिनियर असलेले जे काही समाजशास्त्रज्ञ आहेत त्या समाजशास्त्रज्ञांची मतं खोडण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या शोध निबंधामध्ये केलेलं आहे. हा शोध निबंध वाचत असताना तुम्ही सुरुवातीला हेही बघितलं पाहिजे की आपण जो शोध निबंध लिहितो आहे तो शोध निबंध लिहित असताना आपण नेमकं काय ठरवलं होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेमकं काय ठरवलं होतं. आपण शोध निबंध लिहित असताना सहसा एखाद्या कॉन्फरन्सचं प्रोसिडिंग बघतो आणि त्या कॉन्फरन्सचं शीर्षक बघतो आणि लागलीच लिहायला बसतो, परंतु तसं नसतं. आपण ज्या विषयावरती निबंध लिहिणार आहोत तो निबंध आपण का लिहितो आहे आणि नेमकं आपल्याला त्या निबंधाच्या माध्यमातून काय शोधायचं आहे ही गोष्ट अगोदर निश्चित केली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील या निबंधामध्ये हे स्पष्टपणानं निश्चित केलेलं होतं की आपण नेमकं कशाचा शोध घेतोय तर जातीच्या उत्पत्तीचा शोध घेतोय. का घेतोय त्याचं ऑब्जेक्टिव्ह त्यांनी मांडलेलं आहे आणि मग त्यांनी त्याचा हायपोथेसिस देखील मांडलेला आहे. आणि या तिन्ही समाजशास्त्रज्ञांची मतं खोडत असताना आपल्याला नेमकं कुठल्या सिद्धांताचा आधार घ्यायचा आहे किंवा कुठल्या संदर्भाचा आधार घ्यायचा आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निश्चित केलेलं होतं आणि आपलं मत ठामपणे मांडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वॉल्टरच्या सिद्धांताचा आधार घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. जातीची उत्पत्ती कशी झाली, त्याचा विकास कसा झाला,
जात पहिल्यांदा कोणी निर्माण केली, या सगळ्या गोष्टींचा शोध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये घेतलेला आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वय अतिशय कमी असताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे धाडस केलेलं होतं की त्यांच्यापेक्षा सिनियर असलेल्या समाजशास्त्रज्ञांची मतं त्यांनी खोडून काढलेली होती. हालाकी असे विद्यार्थी सहसा करत नाहीत, कारण समाजशास्त्रज्ञांनी जे मांडलेलं आहे त्याच्या आधारावरतीच आपण आपलं संशोधन पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो, कारण त्यांना आपण आधार मानत असतो. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना आधार तर मानलं, परंतु त्यांच्या झालेल्या चुका कोणत्या आहेत या देखील त्यांनी बाजूला केल्या. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजशास्त्रज्ञांचे जी काही मतं आहेत ही मतं सैद्धांतिक पातळीवरती खोडलेली आपल्याला पाहायला मिळतात. विनाकारण टीका करून किंवा आपल्याला काहीतरी चांगलं सिद्ध करायचं आहे किंवा आपण खूप मोठे आहोत हे दाखवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यावरती टीका केलेली नाही, तर त्यांच्या ज्या काही चुका झालेल्या आहेत ह्या चुका दाखवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या या शोध निबंधाचा रिव्ह्यू घेतलेला आहे किंवा त्यांचे जे काही संदर्भ आहेत त्याचा रिव्ह्यू घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची मतं मांडलेली आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे काही संशोधन करतो त्या संशोधनाला सैद्धांतिक आधार असला पाहिजे हे देखील या निबंधामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून हा निबंध आपल्यासाठी एक आयडियल निबंध आहे असं मी म्हणतो आहे. मुळात आपल्याला संदर्भ ग्रंथ म्हणजे काय हेच आपल्याला समजत नाही. आपण इंटरनेटवरचं इकडचं तिकडचं मटेरियल घेतो आणि शोध निबंध लिहितो, परंतु त्याला संदर्भीय मूल्य आहे का हे देखील आपण बघितलं पाहिजे. अनेकांच्या शोध निबंधामध्ये चालू घडामोडीचे संदर्भ पाहायला मिळतात, वर्तमानपत्रामधले काही संदर्भ पाहायला मिळतात किंवा जे टेक्स्ट बुक आहे त्या टेक्स्ट बुक मधले देखील संदर्भ पाहायला मिळतात किंवा एमपीएससीच्या पुस्तकामध्ये देखील संदर्भ पाहायला मिळतात. परंतु हे संदर्भ त्याला संदर्भीय मूल्य असतं का हे आपण अगोदर बघितलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या सिद्धांताचा आधार घेतलेला आहे तो वॉल्टरचा सिद्धांत जगभरामध्ये शिकवला जात होता आणि त्या सिद्धांताचा आधार घेऊन त्यांनी अनुकरणाची जी काही गोष्ट आहे ही गोष्ट सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो काही शोध निबंध आहे हा शोध निबंध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संशोधनाची खरं तर पहिली पायरी होती, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती पहिली पायरी देखील अतिशय कणखरपणे जागतिक पटलावरती मांडलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून हा एक आदर्श मॉडेल आपल्या समोर आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर एखादं पुस्तक लिहित असू किंवा एखादं साहित्य निर्मिती करत असू तर आपण त्याचा आराखडा कसा तयार केला पाहिजे याचं देखील हे एक उत्तम उदाहरण आहे. हा छोटासा निबंध जरी असला तरी खूप काही हा निबंध सांगून जातो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाला जी मूळ इंग्रजीतली प्रस्तावना लिहिलेली आहे त्या प्रस्तावनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर्कावरती भाष्य केलेलं आहे. आणि सामाजिक शास्त्राच्या संशोधनामध्ये तर्क किती महत्वाचे असतात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीपासून सांगितलेलं आहे. या शोध निबंधामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर्कशास्त्राचा आधार घेतलेला आहे. खरं तर सामाजिक शास्त्रातल्या सगळ्या शाखांमध्ये तर्कशास्त्र हा विषय शिकवणं खूप गरजेचं आहे, म्हणजे संशोधनाला वाव मिळू शकतो. परंतु सुरुवातीच्या कालखंडामध्ये मिलिंद महाविद्यालयामध्ये जे तर्कशास्त्र शिकवलं जातं तो विषय बंद पडलेला आहे. आता हे तर्कशास्त्र कुठेच शिकवलं जात नाही, परंतु हा तर्कशास्त्राचा विषय आपल्या सगळ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये असणं गरजेचं आहे, म्हणजे आपण चांगल्या पद्धतीचं संशोधन करू शकतो. आपल्याला जर चांगलं संशोधन करायचं असेल, साहित्य निर्मिती करायची असेल किंवा एखादं चांगलं पुस्तक लिहायचं असेल तर हा निबंध नक्की वाचला पाहिजे. आपण अशाच पुस्तकावरती प्रत्येक आठवड्यामध्ये चर्चा करणार आहोत. प्रत्येक आठवड्यामध्ये एका पुस्तकावरती आपण चर्चा करणार आहोत आणि ते पुस्तक आपल्या फायद्यासाठी असेल अशाच पुस्तकांची चर्चा आपण करणार आहोत. आपल्याला जर अशी काही पुस्तकं सुचत असतील तर ती पुस्तकं नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सुचवा. आपण त्या पुस्तकावरती नक्कीच चर्चा करण्याचा प्रयत्न करू. तुर्तास आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कास्ट इन इंडिया हा निबंध नक्की वाचूया आणि त्यावरती संशोधन देखील करण्याचा प्रयत्न करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.